भिकेला लागले आहेत म्हणजे किती? वी ऑल नो कॅनडा केवढा डिपेंडंट होता यूएसवर आणि खरं तर अजूनही आहे. पण ट्रम्पनी इतकं डिस्ग्रेसफुली किड्यासारखं त्यांना झटकलं आहे, की दे हॅव नो चॉईस बट टू स्टँड अप फॉर देमसेल्व्हज. पण इतकी भीषण लोकं आहेत ती सुद्धा, की त्यांचा एक ना मेड प्रोग्राम आहे, MAID. सध्या खूप चर्चेत आहे तो, व्हिच इज बेसिकली मेडिकली असिस्टेड सुसाईड प्रोग्राम. आता ह्यात काय होतं, की जे अगदीच आजारी आहेत किंवा इंजर्ड आहेत किंवा काही, तर दे कॅन चूज टू एंड देअर लाईफ युथनाइज करून. आता हा ऑप्शन माणसाला द्यावा का नाही ह्यावर खूप डिबेट आहे आणि मी मेडिकली काही क्वालिफाईड नाहीये ह्यावर बोलायला. पण नुकताच तो प्रोग्राम त्यांचा 100,000th पेशंट युथनाइज करेल. हा डेथ टोल त्यांच्या वर्ल्ड वॉर 2च्या डेथ टोल पेक्षा सुद्धा जास्ती आहे. हा प्रोग्राम फुल फोर्स मध्ये 2017-18 मध्ये आला तेव्हापासून लेस दॅन 10 इयर्स मध्ये 1,00,000 लोक अशी गेली आहेत. आणि आता अजून हॉरिबल म्हणजे दे आर कन्सिडरिंग लोअरिंग द एज ऑफ कन्सेंट टू टीनेजर्स पर्यंत. आणि त्यामध्ये सुद्धा लिबरल का काय त्यांचं फ्रीडमच्या नावाखालचे व्हॅल्यूज दे आर सेइंग की ह्या अंतर्गत त्यांच्या पेरेंट्सची पण परमिशन लागणार नाही. मुलं त्यांचं ठरवू शकतात अँड द हॉस्पिटल्स विल कम्प्लाय. तुम्ही विचार करा, आज तिथे अशी परिस्थिती आहे की पैसे नाही, त्यामुळे फ्रीबी देता येत नाहीयेत. त्यामुळे लिटरली स्टेट अॅक्नॉलेज हत्या होत आहेत लोकांच्या. आता मॅक्सिमम ह्यात ओल्ड लोक आधी जात होते, पण आता हा असला काहीतरी त्यांनी खरंच लॉ आणला तर काय आहेत ही लोक ज्यांना काहीच ह्युमॅनिटीचं नाही राहिलंय. विचार करा. फॉर द रिअल डिकोड बिहाइंड द जिओपॉलिटिकल हेडलाईन्स, फॉलो डीपी विथ ब्रेन्स.